नमस्कार मित्रांनो, मी उमेश पाटील. पुण्याच्या आपलं एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम त्यातील संच वर्तणूक नियम 1979 हा हातात घेतला होता. लागू कधी झाला तर 12 जुलै 1979. मित्रांनो, आपण याचा वेगवेगळे एक मार्गदर्शनपर सत्र चालू केलेलं आहे आणि आपण एक नियमापासून तर 19 नियमापर्यंत आलो होतो. अर्थात 19 हे नियम असं आहे की प्रत्येक शासकीय कर्मचारी वर्षातून एकदा त्याचा योग्य प्रकारे वेगवेगळे प्रपत्र भरून देते. आपण त्याला मतदायित्व म्हणतो. फक्त आपल्याला ते एक्झॅक्ट माहित नाही की आपण याच नियमाप्रमाणे हे प्रपत्र 1, 2, 3 भरून देतो. तर त्याचा आपण दोन भागामध्ये आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये डिवाइड करून व्यवस्थितरित्या समजून घेतलेलं आहे. मित्रांनो, आता आपण पुढचं कलम बघूया 20. तर प्रथमतः तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आपल्याला जर सीडीपीओ म्हणजेच विभागीय मर्यादित परीक्षा महिला बाल विकास अधिकारी किंवा वेगवेगळ्या आयोगाचे किंवा सरळ सेवेचे जर मर्यादित डिपार्टमेंटल परीक्षा असतात त्याची जर आपण तयारी करत असाल तर कृपया आपल्या चॅनलला जॉईन करा आणि असे मार्गदर्शन पर सत्र जी वेगवेगळी व्हिडिओ ते तुम्हाला बघायला नंतर मिळतील. तर जॉईन करण्यासाठी कुठल्याही नंबरवर तुम्ही संपर्क साधा. सुरुवात करूया मित्रांनो आपल्या नियम क्रमांक 20 ला. बघा, आता कुठलाही शासकीय कर्मचारी ना ऍक्च्युली वर्तणूक नियम मध्ये काय दिलंय की त्याने कसं वागावे हे नियम कुठे 3 मध्ये दिले आणि वेगवेगळ्या नियमांमध्ये दिले त्याने की कसं वागू नये. आणि जर त्याची वर्तणूक जर ही खराब असेल म्हणजेच काय गैरवर्तणूक असेल तर मग आपण शिस्त व अपील नियम 1979 नुसार काय करतो, त्या कर्मचाऱ्यावर कलम 4 नुसार आपण निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित करून प्रकरण पुढे चालवतो. कलम 8, 9 नुसार त्याच्यावर चौकशी होते आणि कलम 5 नुसारचे जे आपण त्याला शिक्षा म्हणतो. 2 प्रकारची शिक्षा आहे, कठोर शिक्षा आणि तुलनेने सौम्य शिक्षा. तर ते सौम्य शिक्षेच्या 4 आहेत आणि 5 आहेत तुमच्या कठोर शिक्षा. त्याच्यापैकी आपण त्यांना शिक्षा देत असतो. तर मित्रांनो, सुरुवात करूया. बघा, कलम 20 मध्ये की एखादा शासकीय कर्मचारी काय करू शकत नाही. तर ते आधी तर ती शासकीय कर्मचारी कोणते आहेत ते आपल्याला माहिती असायला हवं, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये तो प्रश्न चुकणार नाही. तथाकथित नोट्स आहेत बाजारामध्ये उपलब्ध. तिथं फक्त शासकीय कर्मचारी एवढं दिले. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही मूळ नियम वाचता त्याच्यामुळे मी क्लिष्ट किचकट असले वेळ खाऊ असते तरी सुद्धा मी काय घेतले तर आपण मूळ नियम हातावर घेतले, जेणेकरून आपला एकही मार्क्स जाणार नाही. बघा, भूमी अभिलेख लँड रेकॉर्ड आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी फक्त 2 विभागातील कर्मचाऱ्यांसाठी, एक भूमी अभिलेख आणि दुसरा महसूल विभागातील कर्मचारी. इतर कर्मचाऱ्यांना हे कलम लागू आहे का? तर अर्थातच हे कलम त्यांना लागू नाही. साधा प्रश्न तुम्हाला विचारू शकते. बघा, मालमत्ता खरेदी करणे किंवा त्याकरिता बोली लावणे. मला ती बोली कुठं लागली जाते? एखाद्या वेळेस काय झालं की शासनाने एखाद्या जमिनीवर काय केलं, त्याचा बोजा चढवला किंवा दंड आकारला. उत्खननाचं प्रकरण असू द्या, जमीन गौण खनिज वगैरे, त्याच्यावर दंड आकारला. त्या व्यक्तीनं ते दंड फेडला नाही. तर अशा वेळी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या अधिनियमान्वये शासनाला ती जमीन लिलाव करण्याचा अधिकार असतो. तर त्या लिलावामध्ये हे लोक काय करणार नाही, सहभागी होणार नाहीत. ठीक आहे. बघा, नियम 18 मध्ये काहीही समाविष्ट असले तरी, आता 18 मध्ये काय तर नादारी कर्जबाजारीपणा वगैरे त्या नियमामध्ये आहे. यात काहीही नमूद असू दे म्हणते, महसूल किंवा भूमी अभिलेख विभागातील कोणतेही पद धारण करणारा व्यक्ती, तिथले शिपायापासून तर माननीय कलेक्टर साहेबांपर्यंत कोणताही शासकीय कर्मचारी व्यक्ती, तो ज्याच्या हाताखाली आहे अशा शासनाचे किंवा आयुक्ताच्या किंवा जिल्हा अधिकाऱ्याच्या जमाबंदी आयुक्ताच्या संचालक भूमी आयोग. बघा, आता शासन म्हणजे महाराष्ट्र शासन, आयुक्त म्हणजे विभागीय आयुक्त, आपले महसूल विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी म्हणजे ते जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी, त्याच्यानंतर जमाबंदी आयुक्त हे कुठले भूमी अभिलेखचे, संचालक भूमी अभिलेख हे कुठले भूमी अभिलेखचे, हे महसूलचे आणि हे भूमी अभिलेखचे. यांचे किंवा यथास्थिती अधीक्षक भूमी अभिलेख हे जिल्हा लेवलला असले भूमी अभिलेखचे अधीक्षक, यांच्या लेखी पूर्व परवानगी खेरीज जर त्यांनी लेखी परवानगी दिली तर तो त्यांच्या जमिनीमध्ये विकत घेण्यामध्ये किंवा लिलावामध्ये सहभागी होऊ शकतो, परंतु अन्यथा नाही. व्यक्तिशः तो शासकीय कर्मचारी व्यक्तिशः किंवा एजंट मार्फत किंवा स्वतःच्या नावाने किंवा अन्य व्यक्तीच्या नावाने किंवा संयुक्तपणे म्हणजे 4-5 लोकांचं मिळून अशी जी महाराष्ट्र मालमत्ता संहिता 1966च्या 41च्या तरतुदीन्वये शासकीय कर्मचारी ज्यावेळी जिल्ह्यात नोकरीला होता, आता तो कुठल्या तरी जिल्ह्यात नोकरीला होता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तुम्हाला हे विचारणार नाही, परंतु तो ज्या जिल्ह्यात नोकरीला होता त्या जिल्ह्याच्या कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या आदेशानुसार विकता येईल अशी कोणतीही मालमत्ता
खरेदी करणार नाही किंवा बोली लावणार नाही. बघा, वाचायला क्लिष्ट वाटतं पण सार काय आहे तर भूमी अभिलेख किंवा महसूल विभागातील कुठलाही कर्मचारी कुठल्याही शासकीय बोलीमध्ये जमिनीच्या संदर्भात तो सहभागी होणार नाही, संपलं. परंतु त्यांना जर त्यांच्या वरिष्ठांना परवानगी दिली तर तो सहभागी होऊ शकतो. अ मध्ये स्पष्ट आहे. आता ब बघूया काय म्हणते. बघा, ब मध्ये काय म्हणते, कोणतीही शेत जमीन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष म्हणजे काय स्वतःच्या नावे, अप्रत्यक्ष म्हणजे आपल्या एजंटच्या किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे धारण करणार नाही किंवा तो शासकीय कर्मचारी त्यावेळी ज्या जिल्ह्यात नोकरीला होता, आधी कुठेतरी तो नोकरीला होता, त्या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महसूल करण्यात किंवा प्रदान करण्यात कोणत्याही प्रकारचे खाजगीरित्या संबंधित राहणार नाही. बघा, शेत धारण करणार नाही त्यांच्या पूर्व परवानगीशिवाय, किंवा जो आपण महसूल म्हणतो जमीन महसूलची जमा करतात, बिन शेती सारा म्हणा किंवा शेती सारा म्हणा, ह्याच्यामध्ये खाजगीरित्या संबंधित राहणार नाही, खाजगीरित्या. परंतु तो जर त्या गावचा तलाठी असेल भविष्यात तर अर्थातच तो तिथला महसूल जमा करेल, पण तो खाजगीरित्या संबंधित राहणार नाही. शब्द फक्त महत्वाचे आहेत तेवढे लक्षात असू द्या. परंतु संवैधानिक दायित्व पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याला प्रदान केलेल्या महसुलाला हा खंड लागू होणार नाही. अर्थातच त्याचं ते कर्तव्य आहे, त्याला ते करावं लागेल. बघा, परंतु आणखी असे की शासकीय कर्मचारी त्यावेळी ज्या जिल्ह्यात नोकरीला होता, आधी कुठेतरी तो नोकरी होता, त्या जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणतीही शेत धारण करीत असेल, आधीच तो धारण करीत आहे यापूर्वीच, तर त्याने फक्त ही वस्तुस्थिती शासनाला कळविली पाहिजे. एखादा व्यक्ती आहे नाशिक जिल्ह्यात ना, मुडदेवपारची त्याच्या नावावरती जमीन आहे, मग अशा व्यक्ती वेळी काय करतात, त्यांना फक्त शासन, आणि तो आधी कुठे होता, औरंगाबादला नोकरीला होता, त्याची बदली कुठेतरी नाशिकला जाईल, तर त्याचं काम आहे की त्या वरिष्ठांना कळवणे, बाबा माझी अशी अशी वडीलोपारची जमीन आहे जी की माझी हक्काची आहे. पण तुम्ही म्हणसाल किती बालिशपणा वाटतो कळवणं वगैरे, तर काहीही नाही मित्रांनो. ऑलरेडी तुम्ही जेव्हा मत्ता व दायित्व भरता त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या बघितलेलं आहे की स्थावर मालमत्ता म्हणजे काय, तर शेत जमीन वगैरे वारसाना हक्काने मिळालेली आहे, ती आपण शासनाला ऑलरेडी कळवत असतो. एवढं सोपं आणि सरळ आहे. फक्त योग्य माणसाकडे योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. बाजारातील जे नवीन नवीन क्लासेस आले, कृपया मित्रांनो तथाकथित नोट्सवर विसंबून राहू नका, नाहीतर दांडी पडायला वेळ लागत नाही. बघा, कळवली पाहिजे. आणि या नियमानुसार आवश्यक असेल त्याप्रमाणे असे शेत धारण करण्यास शासनाची मंजुरी मिळवण्याची आवश्यकता असणार नाही, अर्थातच नाही, कारण की ते आधीच त्याला धारण केली, परत त्याला मंजुरी असण्याची घेण्याची गरज पडत नाही. बघा, आपण काल 19 नियम मोठा होता त्याच्यामुळे आपण त्याचे 2 पाठ केले. आता छोटा असल्यामुळे आपण 20 घेतला तर लगेच 21 घेऊया. एकदम सोपा आणि सरळ. लवाद म्हणून काम करण्यास प्रतिबंध. कोणताही शासकीय कर्मचारी त्याने धारण केलेल्या कोणत्याही न्यायिक किंवा कार्यकारी पदामुळे कोणतेही खाजगी प्रकरण, बघा आता एखादा कर्मचारी आहे जो दंडाधिकारी आहे, म्हणजे जो त्याच्याकडे अपील चालतात, किंवा एखादा न्यायिक आहे, न्यायदंडाधिकारी वगैरे, अशा व्यक्तीचं स्वतःच एखादं प्रकरण आहे, एखाद्या व्यक्तीसोबत त्याचं अपील वगैरे केलंय, तर त्या प्रकरणामध्ये ही व्यक्ती पुढे येण्याची शक्यता असते. अशा प्रकरणामध्ये लवाद म्हणून काम करणार नाही, संपलं. एखादा व्यक्ती आहे तो नाशिक जिल्ह्याचा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये स्वतःच एखाद्या जमिनीचा किंवा कुठला तरी वाद आहे, आणि तो तिथला काय तर माननीय जिल्हाधिकारी आहेत म्हणा किंवा एसडीएम आहेत म्हणा, एसडीएम म्हणजे उपविभागीय अधिकारी ते आहेत, आणि त्यांच्या समोर ते वाद येण्याची शक्यता आहे. वाद म्हणजे काय तर त्याचं अपील तिकडे होण्याची शक्यता आहे. अशा प्रकरणामध्ये तो उपजिल्हाधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी त्या प्रकरणामध्ये लवाद म्हणून राहणार नाही. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे हे जर नियम कळाला असेल तर आपल्या सर्वांना एकदा विनंती आहे की आपण कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, आणि जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर पॉझिटिव्ह कमेंट द्या, जेणेकरून मी परत नव्या ऊर्जेने तुमच्यासाठी नवीन नवीन असे एक दोन नियम घेऊन येईल. सर्वांना विनंती आहे की आपल्या या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा आणि अशा नवीन नवीन अपडेट घेत राहा. इथेच थांबतो. धन्यवाद.